नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. संपूर्ण भारतभर शिक्षकांना वंदन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. खऱ्या अर्थानं शिक्षक दिन का केला पाहिजे, त्याच्यामागं पार्श्वभूमी काय आहे, सध्याच्या आणि पूर्वीच्या शिक्षकांच्या भूमिकेत काय बदल झाला आहे काय, आणि भविष्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय राहील, गुरुकुलमध्ये असणारे शिक्षक आणि आता नवीन डिजिटल क्रांतीचे शिक्षक, या सर्व व्यवस्थेचं आपण माहिती करून घेणार आहोत. आपल्या समेत आदर्श शिक्षक म्हणून ज्यांनी काम केलं आहे वाघिरे महाविद्यालयामध्ये, विशेषतः NSSमध्ये, की ज्यांचं विद्यार्थी आयुष्यभर नाव काढतात, असे डॉक्टर सुभाष तळेकर आहेत. त्यांच्यासमेत आपण हा संवाद साधणार आहोत. डॉक्टर नमस्कार. शिक्षक दिनाच्या तुम्हाला सुरुवातीला शुभेच्छा देतो, कारण शिक्षक हा कधी निवृत्त होत नसतो. शिक्षक जरी संस्थेनं सरकारी नियमाप्रमाणे तुम्हाला निवृत्त केलं असेल तरी समाज शिक्षणाचं काम तुमचं चालू आहे आणि तुम्ही ते व्रत अद्याप अजूनही चालू ठेवलेलं आहे. खरं तर या वयामध्ये एक प्रगल्भ बुद्धिमत्ता शिक्षकामध्ये आलेली असते. एक सामाजिक जाणीव, कुटुंबातून एक व्रतस्थ जीवन जगण्याची एक प्रवृत्ती, आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अधिक चिंतन करण्याला वेळ मिळतो आपल्या दैनंदिन जीवनापेक्षा. ह्या सर्व गोष्टी डॉक्टर तळेकरांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यभर केलेलं गोळा केलेलं ज्ञान, वाचन, चर्चा, चिंतन, मनन, खऱ्या अर्थानं त्यांच्या या प्रतिमेमध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नमस्कार. आता खऱ्या अर्थानं शिक्षक दिन का साजरा केला पाहिजे, त्याच्यामागचा उद्देश काय आहे, आधुनिक शिक्षकांनी काय केलं पाहिजे, आणि विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे गुरुदक्षिणा दिली पाहिजे, वंदन केलं पाहिजे, शिक्षक विद्यार्थी रिलेशन कसे असावेत, याबाबत जर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल. छान. 5 सप्टेंबर हा भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम, त्यांच्यावर सुसंस्कार करण्याचं काम केलं. म्हणून या थोर विभूतीचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून देशभर सर्वत्र साजरा केला जातो. आपण आत्ताच म्हणालात की शिक्षक कधीही निवृत्त होत नसतो. तांत्रिकदृष्ट्या जरी तो निवृत्त होत असला 60व्या वर्षी, पण त्याचं जे अध्यापनाचं जे काम आहे, किंबहुना तो आयुष्यभर विद्यार्थी राहून तो शिकतो आणि शिकवत राहतो. निसर्गाची काही तत्त्व आहेत. सूर्य आहे, तो कधीच रिटायर होत नाही. वारा कधीच रिटायर होत नाही. समुद्र कधीच रिटायर होत नाही. ही जी तत्त्व अबाधित कार्यरत असतात, त्याच पद्धतीनं हयातभर शिक्षक देखील हा अध्यापक असतो, शिक्षक असतो. काही वर्षापूर्वी एका संस्थेनं एका विद्यार्थी गटाचा, हे प्राथमिक असतील, माध्यमिक असतील, महाविद्यालय असतील, अशा वेगवेगळ्या थरातील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा इंटरव्ह्यू घेतला होता. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये, मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं, त्या मुलांना, भविष्यात जाऊन तुम्ही कोण होणार? पालकांना विचारलं की भविष्यामध्ये तुमचा पाल्य काय व्हावा अशी तुमची अपेक्षा आहे. तर त्या दोन्ही पाल्य आणि पालक या दोघांनी सांगितलं. कोणी सांगितलं की डॉक्टर व्हायची इच्छा आहे, इंजिनियर व्हायची इच्छा आहे, वकील व्हायची इच्छा आहे,
बँकेचा अधिकारी व्हायची इच्छा आहे. पण बोटावर मोजण्या इतक्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला शिक्षक व्हायचं आहे. म्हणजे अधिकांश लोकांनी या सेवा व्यवसायाकडे उपेक्षेनं विधान केलं गेलं. यावरून शिक्षकाची जी स्थिती आहे त्याचा थोडासा आपल्याला अंदाज या ठिकाणी करता येईल. शिक्षकाच्या संदर्भात विनोबा भावे, आचार्य अत्रे, कबीर, युसुफजाई मलाला आणि काही संस्थांनी जे वक्तव्य केलेलं आहे शिक्षकाबद्दल त्याचा आपण प्रारंभी परामर्श घेऊया. कबीरांनी शिक्षकाचं महत्त्व, गुरुचं महत्त्व निवेदन करताना सांगितलेलं आहे. गुरु गोविंद दोऊ खडे. गुरु म्हणजे शिक्षक, गुरु. गोविंद म्हणजे ईश्वर. गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय. म्हणजे माझ्यासमोर दोन तत्व आहेत, एक गुरु आणि दुसरं परमेश्वर. तर मी सर्वात आधी कोणाचे पाय धरू, कोणाचं दर्शन घेऊ? मग परत कबीरच सांगतात, बलिहारी गुरु आपणो. बलिहारी म्हणजे समर्पण. बलिहारी गुरु आपणो. मी तर गुरुच्या चरणामध्ये प्रारंभी समर्पित होईल. कारण काय? जो मार्ग दियो बताय. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग मला कोण दाखवतं? गुरु दाखवतो. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये गुरुचं अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्यांनी असं सांगितलेलं आहे, सात समंदर की शाही करू, मसी करू धरती. मसी करू, मशी म्हणजे कागद. मी सगळ्या धरतीचा कागद करेल. लेखनी वनराई, आणि सगळ्या वनराईची मी लेखणी केली तरी गुरुगुण लिखाण जाय. तरी गुरुची अपार जी महिमा आहे ती वर्णन केली जाणार नाही. नोबेल पुरस्कर्ती युसुफजाई मलाला, तिनं असं म्हटलेलं आहे की एक पेन, एक पुस्तक आणि शिक्षक त्यांनी जर ठरवलं तर देश बदलू शकतात. त्यानंतर जपानमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तिथं दोन व्यक्तींचं फार आदराचं स्थान आहे, वंदनीय स्थान आहे. एक म्हणजे लेखक आणि दुसरा म्हणजे शिक्षक. कारण ते पिढी घडवण्याचं त्या ठिकाणी काम करत असतात. एकदा काही कार्यकर्ते विनोबांच्याकडे गेले. ते म्हणले, आचार्य जी, हमें सर्वत्र अंधकार नज़र आता है, रोशनी कहीं भी नहीं दिखाई देती. तर आचार्य जी त्यांना म्हणाले, लेकिन मैं आशावादी हूँ. आपको भले लगता होगा कि सर्वत्र काली अंधियारी फैली हुई है, लेकिन इस काली घनघोर अंधियारी में भी मुझे एक आशा की किरण नज़र आती है, और उस किरण का नाम है शिक्षक. हा शिक्षक खऱ्या अर्थानं समाजाचा किंबहुना राष्ट्राचा एक विश्वस्त असतो. शिक्षकाबद्दल भूमिका मांडताना एक पृष्ठभूमी म्हणून, आधारभूमी म्हणून मला 5 घटकांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे. पहिला घटक म्हणजे अर्थात विद्यार्थी, दुसरा घटक आहे शिक्षक, तिसरा घटक आहे पालक, चौथा घटक आहे समाज आणि पाचवा घटक आहे शिक्षण संस्था. या पंचकोणाच्या पृष्ठभूमीवर आपण शिक्षकाची जी भूमिका आहे, त्याचा जो रोल आहे, त्याचा परामर्श घेणं आवश्यक आहे. असं म्हटलं जातं की विद्यार्थी ज्ञानाभिमुख असायला हवा, शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असावा, समाज आणि पालक हा संस्काराभिमुख असावा, आणि शिक्षण संस्था ही शिक्षणाभिमुख असावी. तर त्या दृष्टीने आपण जर विचार केला आणि भारतीय संस्कृतीचा आपण विचार केला
तर भारतीय संस्कृतीमध्ये 3 व्यक्तींना फार महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे, देवतुल्य मानलेलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. म्हणजे आई वडील हे ईश्वरासमान असतात आणि गुरुसुद्धा ईश्वरासमान असतात. पण फक्त एकच दिवस गुरुचं महिमा गायली जाते. राहिलेले 364 दिवस त्यांची काय अवस्था असते आपण सर्व जाणतो. म्हणजे पहा, तुम्ही रस्त्यानं तुम्ही चाललेला असाल, अनवाणी चाललेला आहे आणि तुमच्या पायामध्ये एकदम खडा टोचला, तळपायाला किंवा काटा टोचला, तुमच्या तोंडातून एक उद्गार निघतो, अगं आई गं. मी तुम्हाला कोण आठवते? आई, मातृदेव भव. तुम्ही जंगलातून चाललेला आहात आणि तुम्हाला 50 फुटावर वाघ दिसतोय. कोण आठवतं तुम्हाला? अरे बापरे, आई आणि वडिलांची आठवण येते. पण शिक्षकाची फक्त कधी आठवण येते? शिक्षक दिनाच्या दिवशी. गंमत पहा, त्याच्या आई वडिलांच्यावर संस्कार करणारा देखील शिक्षकच असतो. तरी देखील फक्त एकच दिवस शिक्षकाचं पूजन होणं हे तितकंच मला प्रशस्त वाटत नाही. कोजागिरी आपण दरवर्षी साजरी करतो. त्या दिवशी काय करतो आपण? खाणं पिणं गाणं मौज मजा करतो. पण कोजागिरी या शब्दाचा खरा अर्थ आपण समजून घेत नाही. कोजागिरी हा संस्कृत शब्द आहे. को म्हणजे कोण, जागिरी म्हणजे जागतो. कोण जागतो? आपल्या कर्तव्यासाठी, बांधवासाठी, समाजासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी, देशासाठी कोण जागतो हा त्यातला खरा अर्थ आहे. आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर समाजातले जे आदर्श शिक्षक आहेत ते आयुष्यभर कोजागिरी साजरी करत असतात. मगाशी आपण डॉक्टर राधाकृष्ण यांचा उल्लेख केला. राधाकृष्णन हे शिक्षक होते. एका खेड्यामध्ये ते सेवा करत होते. प्रायमरी स्कूलमध्ये ते सेवा करत होते. जेव्हा निवृत्त झाले तर त्यांच्या खेड्यापासून, नोकरीच्या खेड्यापासून त्यांना रेल्वेने जायचं होतं आपल्या गावाला. तर ते रेल्वेचं जे स्टेशन आहे ते तिथून एक 5 किलोमीटर अंतरावर होतं. विद्यार्थ्यांनी त्यांना टांगेला घोडे लावून नाही नेलं, विद्यार्थी घोडे झाले आणि 5 किलोमीटर त्यांना आळीपाळीने 4-4 विद्यार्थी बदलून त्यांनी त्या टांग्यामध्ये स्टेशनपर्यंत पोहोचलं. आज असं भाग्य राधाकृष्णनसारखं किती शिक्षकांना मिळू शकतं हा पण एक त्या ठिकाणी विचार करण्याचा मला वाटतं मुद्दा आहे. दुसरे एक आदर्श शिक्षक मला आठवतात व्यक्तिमत्व, ते म्हणजे साने गुरुजी. आईच्या मायेने ते शिकवायचे. खरं तर त्यांचं जीवन हे एक संस्काराची शाळा होती. संस्कार कसे असतात पहा, कापरासारखे असतात. म्हणजे तुम्ही केळीचं एखादं रोपटं लावा आणि त्या केळीच्या रोपट्याला रोज तुम्ही पाणी घाला, खाद्य घाला आणि ते पाणी घालताना पाण्यामध्ये कापूर मिसळायचा आणि ते कापूर मिसळलेलं जे पाणी आहे ते त्या केळीच्या रोपट्यांना तुम्ही जेव्हा सिंचन करता ते रोपटं मोठं होऊ लागतं. मोठं होईपर्यंत त्या रोपट्याच्या मुळांवरती कापराचा संस्कार झालेला असतो. जेव्हा त्या झाडावरती केळी येतात आणि ते केळी तुम्ही चाखता, त्या केळीमध्ये तुम्हाला कापराचा स्वाद येतो. साने गुरुजी देखील अशा पद्धतीनं शिकवत होते की त्यांनी केलेले संस्कार एक सिदोरी म्हणून आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांना ते उपयोगी पडत होते. तिसरं मला आदर्श शिक्षक आठवतात, शास्त्री. लालबहादूर शास्त्री हे आधी प्रायमरी शिक्षक होते. लहानपणीच त्यांचं पितृछत्र हरपलं, गरिबीमध्ये होते, परंतु त्यांनी D.Edचं शिक्षण पूर्ण केलं. प्रायमरी शिक्षक होते ते. आणि त्यांनी त्यांच्या शिक्षकी काळामध्ये विद्यार्थ्यांच्यावरती शांती, नम्रता
संयमशीलता, विवेक, साधेपणा, सादगीचं जे संस्कार आहेत ते त्यांनी बिंबवलेलं आहे. तेव्हा आज शिक्षक दिन साजरा करत असताना या आदर्श शिक्षकांची मला निश्चितच आठवण येते. शिक्षकांच्याबद्दल एक 5-6 पर्यायी जे शब्द आहेत त्याचाही आपण उहापोह करूया. एक शब्द आहे अध्यापक, दुसरा आहे शिक्षक, तिसरा आहे गुरुजी, चौथा आहे पंडित आणि पुढचा जो आहे आचार्य शब्द आहे. शिक्षक कोण? तर जो शिक्षा देतो. शिक्षा म्हणजे हिंदीतली शिक्षा, म्हणजे शिक्षण देतो, तो शिक्षक. अध्यापक कोण? जो अध्यापन करतो. तिसरा शब्द काय आहे? गुरुजी. गुरुजीचा अर्थ काय आहे? तर आपण लघु गुरु हे 2 शब्द ऐकतो. लघु म्हणजे छोटा, लहान, गुरु म्हणजे महान, मोठा. तो गुरु ज्या व्यक्तिमत्वामध्ये गुरुपण आहे तो भाग फार महत्त्वाचा आहे. जीवनाचं शिक्षण देण्याची ज्याच्याकडे हातोटी आहे तो गुरु. त्यानंतर पुढचा शब्द आहे मास्तर. या मास्तर शब्दाला फार अधोरेखित करणारा अर्थ प्राप्त झालेला आजच्या काळामध्ये. पण हा जो शब्द आला आहे इंग्लिशमधून आपल्याकडे आलेला आहे. हेडमास्टर तुम्ही नाव ऐकलं असेल. मास्टर, कोणी मास्टर ऑफ कॉमर्स होतं, तुम्ही झालात. मी मास्टर ऑफ आर्ट झालो. मास्टरचा अर्थ आहे मालक नाही, मास्टरचा अर्थ आहे प्रमुख, उच्चता, त्या विषयाची उच्चता. इथे त्या गुरुजीचा अर्थ आहे, मास्टरचा आहे अध्यापनामधली, शिक्षण देण्यामधली उच्चता. तो स्वामी असतो त्या ठिकाणचा. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे पंडित. ज्याच्याकडे पांडित्य आहे, विद्वत्ता आहे, शिक्षकाकडे हे असते, त्याला पंडित असं म्हणतात. आणि शेवटचा शब्द आहे आचार्य. आचार्य जो शब्द आहे तो मला आधीच्या 5-6 शब्दांपेक्षा अधिक अर्थगौरव देणारा वाटतो. आचार्य कोण? तर ज्याच्या आचार विचारामध्ये एक वाक्यता आहे. काहींचे आचार एक असतात, विचार वेगळेच असतात. करणी वेगळी असते, कथनी वेगळी असते. पण ज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये, ज्याच्या उक्तीमध्ये, ज्याच्या प्रवृत्तीमध्ये, वागण्यामूल्यामध्ये, आचार आणि विचारामध्ये एक वाक्यता असते, तो आचार्य. विचाराला जर आचाराची जोड नसेल तर त्याला अर्थ नाही. मग पुणे विद्यापीठाचं जे गीत आहे ते आचार्य या पदवीला अतिशय पूरक असं आहे. पुणे विद्यापीठाच्या गीतचं शीर्षक आहे, मंगेश पाडगावकरांनी ते गीत लिहिलं आहे, ज्ञान बनो कर्मशील. ज्ञान आहे पण त्याचं रूपांतर कर्म कशासाठी झालं पाहिजे? कर्मशील, कर्मण्य, कर्मप्रेरित पाहिजे, कर्मज्ञानवान. आणि जे तुम्ही कर्म करताय कशासाठी करताय त्याची जाणीव बाळगणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आचार्य या शब्दामध्ये देखील ती जाणीव असते. पंडित आणि आचार्यामध्ये फरक काय बघा. एक पंडित नावेत बसून पैलतिरी निघालेला आहे, गंगेच्या पैलतिरी जायचं आहे, नाव चाललेली आहे, नावाड्या नाव हाकतो आहे. पंडितजी त्याला विचारतात, तू गीता वाचली का? तो म्हणला, कोण गीता? बायबल वाचलं का? काय बायबल आहे? गीता रहस्य नाही वाचलं, ज्ञानेश्वरी नाही वाचली, तुझ्या आयुष्यात काय अर्थ नाही म्हणे, हे वाचलं नाही, ते वाचलं नाही, काय तुझ्या जिंदगीला काय अर्थ नाही. तो बिचारा गप्प वाचला. थोड्या वेळाने एक नैसर्गिक संकट आलं, वादळ आलं, जोराचं घोंगावत वारा आला, त्याची नौका डगमगू लागली. तो घाबरला, पंडितजी घाबरला. मात्र भयचं एक सुद्धा चिन्ह त्या नावाड्याच्या चेहऱ्यावरती नव्हतं. तर नावाड्या त्याला विचारलं, पंडितजी का हो तुम्ही घाबरला? अरे घाबरला म्हणजे तू बघत नाही का म्हणे, आता वादळ येतं आहे, पाणी नावेत सिरल म्हणे, बुडू ना. नाही म्हणे, नाही बुडणार का? तुम्हाला पोहता येत नाही म्हणे. पंडितजीला विचार, तुम्हाला पोहता येत नाही म्हणे. मग असं करा, तुमच्याकडे ह्या ज्या पोथ्या वगैरे आहेत ना
गीता रहस्य, बायबल, ज्ञानेश्वरी वगैरे त्याच्यावर बसा आणि पहिलं तरी जा म्हणे. प्रॅक्टिकल नॉलेज नाही त्याला, आचार आणि विचाराची त्याच्यामध्ये हे नाही, फक्त विद्वत्ता, फक्त पांडित्य. तो निरक्षर होता पण त्याला पोहण्याची कला होती, जीवनाचं व्यावहारिक ज्ञान त्याला होतं. तर हे शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचे हे वेगवेगळे पैलू मी तुमच्यासमोर सांगितले. आता शिक्षक 3 प्रकारचे असतात. एक कॉमन टीचर, ही ओनली टीचेस, तो फक्त शिकवतो. दुसरा आहे ऑर्डिनरी टीचर, ही गिव्ज इन्फॉर्मेशन, तो फक्त माहिती देतो. पण माहिती देणं आणि ज्ञान देणं यामध्ये फरक आहे. आणि तिसरा जो आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी टीचर, तो काय करतो, ही इन्स्पायर्स टू स्टुडंट्स. इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देतो, तो त्याला प्रेरित करतो, प्रोत्साहन देतो. इन्स्पायरित करणारा जो शिक्षक आहे तो खरा आदर्श शिक्षक किंवा श्रेष्ठ शिक्षक. आता अध्यापनाच्या किंवा अध्ययनाच्या 4 स्टेजेस असतात पहा, 4 पायऱ्या असतात अध्ययनाच्या किंवा अध्यापनाच्या. मग ते विद्यार्थ्यालाही ते अवगत असाव्यात आणि शिक्षकाला. टू फील म्हणजे जाणीव होणे, संवेदना होणे, वाटणे. मला बुवा काम करायचं आहे असं वाटणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. ते जर वाटलं नाही तर तुम्ही काम करू शकत नाही. टू फील. पुढची पायरी आहे टू थिंक, विचार करणं. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं विचार असणं फार महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट आहे टू नो, माहिती असणं. मी जेव्हा वर्गावर जातो, जाण्यापूर्वी तयारी करतो, संबंधित विषयाची पूर्ण माहिती घेतो, आकलन करतो, मगच वर्गावर जातो. आणि तिसरी जी पायरी आहे ती म्हणजे टू ॲक्ट, कृती करणं, किंवा टू स्पीक किंवा बोलणं. तर बोलणं जे आहे ते शिक्षकाचं ते अनिवार्य गुणधर्मच आहे, त्याला बोललं पाहिजे, टीचिंग करताना बोललं पाहिजे. तर टू ॲक्ट किंवा टू स्पीक ही चौथी अतिशय महत्त्वाची पायरी आहे. शिक्षकाबद्दल एक शब्द उपमा त्याला दिली जाते की शिक्षक हा शिल्पकार असतो, मूर्तिकार असतो, तो स्थापत्यकार असतो. कोणाचा स्थापत्यकार असतो? तो विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा तो इंजिनियर असतो, शिल्पकार असतो. कोणत्या प्रकारची ती इंजिनिअरिंग करतो? विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्याच्या दृष्टीनं कुठल्या प्रकारचे तो संस्कार करतो? तो मानसिक सायकॉलॉजिकल इंजिनिअरिंग, सोशल इंजिनिअरिंग, कल्चरल सांस्कृतिक इंजिनिअर, एज्युकेशनल इंजिनिअरिंग, फिजिकल डायरेक्टर जो आहे तो त्याच्या फिजिकल ॲपिरन्सचं त्या ठिकाणी शिल्पकाम त्या ठिकाणी करत असतो. या दृष्टीनं तो शिल्पकार असतो. तुम्ही पहा की स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, त्यानंतर खूप विकास झाला आपला, पण तो भौतिक विकास झाला. तुम्ही पूल बांधले, मोठमोठे उड्डाण पूल बांधले, धरणं बांधली, कॉर्पोरेट इमारती बांधल्या, अनेक तुम्ही विकास कामं केली, खूप मोठमोठे कामं केली, बांधकामं केली. पण एक बांधकाम करायचं राहून गेलं. तरुण युवकांच्या मनाचं बांधकाम करायचं राहून गेलं. तरुण मनाचं बांधकाम करण्याचं काम, त्याच्या राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्याचं काम कोण करत असतो? तर तो शिक्षक करत असतो. आणि म्हणूनसाठी मी मगाशी म्हणालो की जपानमध्ये लेखक आणि शिक्षक या दोघांचं महत्त्व अशासाठी आहे की ते देशाचे भावी आधारस्तंभ तयार करत असतात. तरुणांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत असतात.